माझं नाव महादेव फाटक. मी मुळात मुंबईमध्येच पूर्ण आयुष्य आणि संपूर्ण करिअर मुंबईमध्येच केली. त्यानंतर निवृत्त झाल्यानंतर कुठे राहायचं हा पुढचा आमचा विचार चालू होता. तेवढ्यात आमची मुलगी ऑस्ट्रेलियामधून पुण्याला आली आणि तिने पुण्यामध्ये स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. मग ती आम्हाला पण म्हणाली की आम्ही पुण्यालाच राहणार आहे, तेव्हा शक्यतो तुम्ही पुण्याला शिफ्ट व्हा. ह्या कारणामुळे आम्ही पुण्याला तिच्याकडे शिफ्ट झालो आणि तिथे जवळच दुसरं एक रेंटल अपार्टमेंट घेऊन आम्ही तिथं राहायला सुरुवात केली. तरी ह्याच्यानंतरच्या पुढच्या आयुष्यामध्ये काय करायचं हा आमचा विचार चालूच होता की आम्हाला एकटेपणा शक्यतो नको होता आणि त्या दृष्टीनं आम्ही पाहायला सुरुवात केली. कुठेतरी 1-2 वर्षामध्ये आम्हाला कुठल्यातरी एका केंद्रामध्ये जाऊन राहायचं माझी स्वतःची अशी इच्छा होती, जिथं सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत. आणि हे करता करता एक माझ्या मिसेसच्या आजारपणाचं निमित्त झालं आणि त्यानंतर मग डॉक्टरने तिला 1 महिनाभर पूर्ण बेड रेस्ट सांगितली. मग त्यावेळेला आम्हाला तातडीनं निर्णय घ्यावा लागला की आमचा जो आणखीन 1-2 वर्षानंतरचा जो प्लॅन होता तो ताबडतोब अंमलात आणणं भाग आहे. त्यानंतर आम्ही माझी मुलगी जावई यांनी ताबडतोब शोध घ्यायला सुरुवात केली. पुण्यातले आम्ही 3-4 ठिकाणी ठिकाणं जाऊन पाहिली आणि त्यामध्ये सगळ्यात आम्हाला सिल्व्हर उंबाणेर हे ठिकाण आम्हाला पसंत पडलं. मग नंतर आम्ही प्रत्येकाने येऊन नीट बघितलं, इथल्या सगळ्या लोकांची चर्चा केली आणि इथं येण्याचा निर्णय घेतला. आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केल्यानंतर आम्ही डायरेक्टली इथेच आलो आणि इथे आल्यानंतर आमचं उत्तम प्रकारे स्वागत झालं आणि त्यानंतरचे आमचे अनुभव सगळे चांगले आहेत. आणि ज्या काही कमतरता वगैरे असतील किंवा त्या असतील तर ते आम्ही लगेच इथल्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून त्यांना समजावून सांगतो आणि ते लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करतात. हा आमचा आत्ता गेल्या 1.5 वर्षाचा चांगला अनुभव आहे. त्यानंतर आता इथं एक महत्त्वाचं म्हणजे आम्हाला एकटे पण जाणवत नाही आणि नंतर काही आम्हाला अडचण वगैरे असेल तर कुणीतरी इथं आजूबाजूला आहेत हे माहिती असल्यामुळं आम्ही निवांत असतो. हे मुद्दाम मला सांगायचं होतं. त्या दृष्टीनंच आमची पुढच्या आयुष्याची अपेक्षा होती की आम्ही दोघंच एका अपार्टमेंटमध्ये राहिलो असतो तर आजारपण म्हणा किंवा काही गोष्टी आणायला हव्या असतील तर कोणी हाताशीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असती. ती शक्यतो नको होती. ती पूर्णपणे आमची इथं त्याचं निवारण झालेलं आहे आणि आम्ही इथं आनंदात आहोत.